समस्त भजनी मंडळ डोणगाव सगळ्यांना अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. ज्ञानेश्वरी पारायणाला किती जण बसलेत विचारू शकतो ना? किती जण? 25 20? भरपूर. एवढ्या 18 आयुक्षणीमध्ये एकच ऐकणार होता. आपल्याकडे तरी 20 लोक निघाले. 20च नाही, एकाच माणसाने किंवा एकाच बाईने जर प्रामाणिकपणे देव शोधला तर देशाचं कल्याण होऊ शकतं. एकच. मग याच्या सगळ्या धावपळ चालल्यात आपल्या. एवढे मोठे सप्ते करा आणि इतक्या लोकांना जीव घाला आणि इतके महाराज आणा, इतके पैसे द्या आणि त्यांना पुन्हा पुन्हा फोन लावा. हे सगळं का चाललेलं आहे? देव पाहिलेला माणूस शोधायचा आहे आपल्याला. पंथ कोणताही असो, धर्म कोणताही असो, पूजन कोणत्याही प्रकारचं असो, एवढे संत, एवढे ग्रंथ, एवढे पंथ, स्पर्धा लागल्यात. मी मोठा, मी मोठा, मी मोठा. जे खऱ्या अर्थाने मोठे होते ते सांगायचे, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. खऱ्या अर्थाने थोर आहेत ते म्हणतच नाहीत आम्ही थोर आहोत. जे खरे श्रीमंत आहेत ते सांगतच नाहीत आम्ही श्रीमंत. खानदानी श्रीमंती वेगळी आणि नुकतीच आलेली श्रीमंती. जिथे दाखवून आलं सत्यता नाही, जिथे लपवून आलं ती सत्यता आहे. घाई करूच नका ना सांगायची आपण कोण आहोत, आपण कोण आहोत, आपण कोण आहोत. तू गुलाब होकर महक तुझे जमाना जाने. फुल सांगत फिरतं का असं? मी सकाळी 4:45 वाजता कळी आहे, 6:30 नंतर तुम्ही या, मी फुल झालेलं दिसेल आणि लवकर या. आणि आपले जे असतील ना त्यांना लवकर बोलवा. आपले आता लोकांना खरा भ्रम हा आहे, आपलेच खरा घात करतात. आपले आले म्हणजे परके आले. हे सगळं मिटवायचं असेल तर हे विश्वची माझे घर. ऐसी जयाची मती स्थिर. मती मनापासून तयार होते, मतीचे निर्णय नंतरचे. मनामध्ये अगोदर येतं, नंतर मत मांडलं जातं. मत मांडा. मत मांडायला बंदी नाही. आणि जिथे मतच मांडायला बंदी येईल तिथे जगावंच कशासाठी? ज्या जगामध्ये प्रेमच करता येणार नाही मग जगायचंच कशाला? मग माणसांसाठी असो की जनावरांसाठी असो, नफरत की दुनिया को छोड़कर प्यार की दुनिया में. जिथे प्रेमच करता येत नसेल, प्रेम म्हणजे ते एकाच मार्गाने नेऊ नका.
एक मार्ग आहे तो प्रेमाचा, म्हणून तेच आहे असं नाही. अट्टाहास चाललाय, दाखवता कशाला? प्रेम ज्यांना पाहायचं असेल कसं दाखवलं जातं? हायवेवर जाऊन उभे राहा. मोटरसायकलीवरून चाललं प्रेम. प्रेमाची ऍक्शन वेगळी, प्रेमाच्या तऱ्हा वेगळ्या, प्रेमाची भुनभुन वेगळी. कानामध्ये काय बोलतात. मी बायांना काही दोष देणार नाही कधीच, प्रेमींबद्दल सांगतोय मी. घरी बोलत नाहीत 2-2 महिने, मोटरसायकलीवर तोंड बंद नाही. काय बोलतात काय नाही. का मोटरसायकल त्यांच्याकडे हे दाखवायचं? आता काय आमच्याकडे मोटरसायकली नव्हत्या का? मी उंचीमुळे चालवत नव्हतो, तो भाग वेगळा. चांगली प्लॅटिना गाडी होती, सिटी 100 होती. हाऊस कोणाला नसते. आमची पत्नी मला सांगायची, लोक कसं बायांना घेऊन लग्नाला जातात, साखरपुड्याला जातात. अगं म्हटलं, लोक उंच असतात, आपली हाईट पहा. टेप उरतोय, त्यांना कमी पडतो टेप, त्यांना खून करावी लागते. इथपर्यंत 60 आले, आता पुढचे इंच मोजा. आपले 3 इंच वजा करावे लागतात. बरं, शीट कोरून कोरून किती कोरणार? लोखंड आलं खाली. विठ्ठल विठ्ठल शेवटी हट्टच धरला बा. नाही, आपल्याला एका ठिकाणी लग्नाला जायचंय, लग्नाला जायचंय, लग्नाला जायचंय. म्हटलं चला, आता काय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आता इच्छाच आहे पांडुरंगाची, जर माझं मरणच आलं असेल ये, पण माझ्या भरोशावर बसू नको. आता बसण्यापासून आमची तयारी. मुलाला सांगितलं, म्हटलं गाडी सुरू होईपर्यंत बाजूला थांब, तुला जी व्यक्ती आवडेल त्या व्यक्तीला पडू देऊ नको. सुनबाई सांगायची, पप्पांना धरा. घरोघरच्या सुनबाई सांगतायत, मम्मी नको. त्यांना माहितीये मम्मी ओरिजिनल काय. आता मी बसल्याबरोबर आमच्या मंडळी सांगायला लागला, हँडल पक्क धरा. म्हटलं तू धर, मी मागे बसतो. नाही नाही, तुम्हाला बोलायचंय, रागच येतो. राग नाही आला, मला कौतुक वाटलं. मी पक्क धरतो. धरलं, बसली मागे. गाडी सुरू झाली. मुलगा म्हणे हळूहळू जा. म्हटलं हळूहळू जाईल, पण तद्धाम परमम मम. निघालो. आता आमची हाईट कमी, तिचं वजन जास्त. बरं, दोघा हातांनी मागे ती कडी धरून ठेवली, मी हँडल धरलेलं. मधून एक कुत्र पळून जाईल एवढी जागा रिकामी. मी सांगायचो, अगं थोडी पुढे सरक ना, ती गाडी हलते अशी, थोडी पुढे सरक ना. बरोबर आहे. अगं बरोबर नाही म्हणून बोललो, थोडी पुढे सरक ना. मीच जर तुम्हाला खेटून बसले, लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील याला धर्माचं पालन म्हणतात. नुसतं आपल्याला पटेल नाही, खुद पसंत नाही, स्वतःची पसंती अजिबात नाही असं नाही. सतत लोक काय म्हणतील हाच विचार नाही करत बसायचा. तो एक रोग आहे बरं, सबसे बडा रोग. क्या कहेंगे लोग. लोकांच्या नादी लागू नका, पण लोकांपासून सावध राहत असताना लोकांमध्ये जगायचंय, लोकांमध्ये राहायचंय. लोकांनी लोकांसाठी बनवलेले नियम मान्य करावे लागतील. अहो, मीच जर तुम्हाला अशी खेटून बसले, तुम्ही काय सांगाल कीर्तना? या मर्यादा प्रत्येकाने पाळा. सुरुवात आपल्यापासून करा. आणि याचे आम्हा करणे काम, याचे आम्हा
ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसलेले असतील, खरं तर मी तुमच्या जवळ येऊन फेट्यासहित तुमच्या पायावर डोकं ठेवून वंदन केलं पाहिजे, कारण तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करतायत. पण इथूनच मी साष्टांग हे करी दंडवत. जेही 20-22 लोक बसलेले असतील, मनामध्ये न्यूनगंड ठेवू नका आता. कारण काही काही लोकांना वाटतं पारायणाला तर बसलो आम्ही, पण अजून काही कळत नाही यातलं. तुकडोजी महाराज सांगायचे, कळली का कुणाला गीता? कळणार नाही हे प्रामाणिकपणे मान्य करणं याला ज्ञान म्हणतात. काही विद्वान लोक विचारतात, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय? मला कळत नाही हे मला कळणं, याला ज्ञान म्हणतात. कळत नसतानाही लोक मला कळतं हे दाखवतात. कळत वेळत काहीच नाही, पण आव आणायचा. ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश केला ना, तुम्ही समजण्याच्या भानगडीत पडू नका. ज्ञान होय ज्ञानात, ज्ञान होय ज्ञानात, ज्ञान होय ज्ञानाची, ज्ञान होय ज्ञान होय प्रयत्न करूच नका. फक्त एक समजून घ्या, ज्ञानेश्वरी काय. जे ज्ञानेश्वरीला फक्त पुस्तक किंवा ग्रंथ समजत असतील, तर त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा, सावधान. ज्ञानेश्वरी काय आहे? ज्ञानेश्वरी हे नगर आहे, गाव आहे, महानगर आहे. मग महानगर म्हणाल, महानगरपालिका आली. या नगरीमध्ये 900 तर मोठमोठाले सर्कल आहेत महाराज. 700 श्लोक म्हणजे सिग्नल पॉइंट आले, आणि 9000 गल्ल्या आहेत. एवढं मोठं गाव. मग तुम्ही म्हणाल, आमचा संबंध काय या गावाशी? काय गेले तुम्ही त्या गावाला? अगोदर समजून घ्या, ज्यांनी ज्ञानेश्वरी तयार केली ते ज्ञानेश्वर महाराज कोण आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत अज्ञानी लोकांपेक्षा ज्ञानी माणसांनी जो आतंक आणि जे वादळ उठवलेलं होतं, एकदा अज्ञानी परवडतात, अर्धवट ज्ञानी नको. अज्ञानी लोकांचे वाद मिटवताना 2 शिव्या देऊन वाद मिटवता येतात. कीर्तनकार लोकांच्या वाद मध्ये शिव्या द्याल का तुम्ही? दोघं महाराज आहेत, काय बोलाल? ज्ञान्यांचे वाद मिटवणं खूप अवघड. म्हणून ज्ञान्यांच्या भानगडीत पडू नये. जसं म्हणतात ना, नवरा बायकोच्या भानगडीत पडू नये, ते बरं, पण ज्ञान्यांच्या भानगडीत नाही पडायचं. अहो, जाणकार, समजणारे, अनुभव आलेले लोक कसं काय तुम्ही माऊली म्हणताय? ज्ञानेश्वर महाराज पुरुष असताना तुम्ही त्यांना माऊली जे म्हणताय, हा म्हणजे तुमचा भावनात्मक आविष्कार आहे का वास्तविकता आहे? ज्ञान्यांचा वाद खूप जटिल असतो, आणि जितक्या लोकल आणि खालच्या स्तरावर मोठा ज्ञानी जाऊ शकतो, तेवढा सामान्य ज्ञानी सुद्धा जात नाही.
सांगा मग वास्तविकता आहे का? 300 वर्ष वाद चालला. 15व्या शतकात म्हणजे 16व्याच्या प्रारंभी एकनाथ महाराज दत्त संप्रदाय होते. अध्यात्म कोर्ट, अध्यात्मवादामध्ये माऊलींचे वकील म्हणून तयार झाले आणि न्यायाधीश महाराजांना सांगतायत, महाराज ज्ञानेश्वर महाराज स्त्री आहेत. म्हणाले मग उभ्या महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये एखाद्या बाईचं नाव ज्ञानेश्वर आहे का? कुठल्या निकषावरून तुम्ही म्हणतायत की ज्ञानेश्वर महाराज स्त्री आहेत? म्हणाले हो स्त्री आहेत, बाई आहेत आणि सामान्य नाही. अंग गोरे आणि तरणे, वरी लेईले आहे लेणे. एवढी सुंदर, एवढा सुडोल बांधा आणि जवळ जाऊन पाहिलं, ज्ञानाबाई माझी अनाथाचे माय, ज्ञानाबाई माझी अनाथाचे माय. ओ अनाथाचे ज्ञानाबाई माझी अनाथाचे माय. सगळ्यांनी टाळ्या वाजा आणि म्हणा विठ्ठल. टाळ्या वाजवा म्हणजे मला काही भानामतीचे खेळ नाही करायचे. इथे हरिनामाची टाळी वाजवा. टाळ्यांमध्ये खूप फरक आहे. ज्यांनी समजून सुद्धा कीर्तनात टाळीच नाही वाजवली, स्पेशल टाळ्या वाजवायचा जन्म मिळतो. म्हणजे घाबरवण्यासाठी नाही, ही सत्यताही नाही, पण सूचना आहे. नाथ बाबांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये उतरताना त्या आईचं माहेर आहे, मामाचं गाव आहे. आपल्या मामाच्या गावाला गेल्यानंतर परिचय करून घ्यायची चिंताच करू नका. आई सगळं सांगते. हे तुझे सख्खे मामा आहेत, ते तुझे चुलत मामा आहेत, ते तुझे मावस मामा आहेत, आणि या आहेत ना मामी आहेत, आणि ते शेजारी बसले ना मामींची मुलगी आहे, गोड बोल तिच्याशी. हे गोड बोलणं बंद झालं म्हणून लग्न जमत नाही. नाही तर आजपर्यंत हा प्रश्नच नव्हता. एकाला जर सांगितलं की अरे लग्न जमत नाही, काय म्हणतो, मामीशी मैत्री कर ना. म्हणजे मामाचंच लग्न झालं नाही, मीच मामी शोधतोय अगोदर. ज्ञानेश्वरी आपल्या मामाचं गाव आहे. एवढं मोठं माहेर आहे आईचं. 9000 गल्ले आहेत. समजा आई 3ऱ्या गल्लीत आहे आणि तुम्हाला 796व्या गल्लीत बोलवलं, कसे काय झालं? एकच करा, आईचं बोट सोडू नका. ज्ञानेश्वरी पारायण करायचंय ना, बोट फिरवणे म्हणजे आईचं बोट धरून चालणे. काही लोक टिंगल सुद्धा करतात आपले, स्वतः तर बसत नाहीत. आणि जर कोणी सांगितलं ना, अहो 20 लोक बसलेत, अरे बसले, खूप कळलं पाहिजे, अक्कल पाहिजे. नुसते बोट फिरवतील. अरे त्याला बोट तरी फिरवायची अक्कल आहे, तुला बोट दाखवायची अक्कल आहे का? हे असे ते तसे. आईचं फक्त बोट सोडू नका. प्रत्येक ओवीवरून तुम्ही बोट फिरवा. आपल्याला गरज नाही. कधीपासून आम्ही बोलायला लागलो? आम्ही जन्माला आल्यापासून आई आमची भाषा बोलायला लागली. ज्ञानेश्वरीमध्ये तर 56 भाषेचा, इतक्या भाषा. पण या सगळ्याच्या सगळ्या भाषा कुठून वापरल्या आहेत माहिती आहे का? हृदयातून. फक्त एक आईच अशी आहे जगात, ती हृदयाची भाषा बोलते. आणि बाकी सगळे असे आहेत ते आपल्या हृदयात बसायचं म्हणतात.
घरामध्ये 2 बाया आहेत प्रमुख, एक आपली आई आणि एक आपली पत्नी. पत्नी हृदयात बसायचं म्हणते आणि आई हृदयाची भाषा बोलते. सांगा अगोदर कोणाला समजून घ्याल? तुम्ही झोपा माणसं. बायांना विचारतोय मी, नाही माहिती. आई हृदयाची भाषा बोलते. आई MA झालेली असो, MSc झालेली असो, IT झालेली असो, IIT असो, AI असो, नाहीतर अशिक्षित असो, आई हृदयातली भाषा बोलते मुलाशी. पहिलाच शब्द त्याच्यासाठी बोलते मम्मम. इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली आई, तिला वाटर माहिती नाही का? संस्कृत जाणणारी, तिला नीर माहिती नाही का? जल माहिती नाही का? मराठी प्राकृत मध्ये पाणी शब्द तिला माहिती नाही का? मम्मम का म्हणते? मम मम, तू माझा आहे, तू माझा आहे. ममई वंशो जीव लोके, तू माझा आहे बेट्या. त्याच्यासाठी फक्त हृदयातली भाषा, बोली भाषा आहे आईची. लेखी कुठेच सापडणार नाही. ज्या 56 वापरल्या ना माऊलींनी, आई बनले आणि आईच्या हृदयातून आलेली ती भाषा आहे. साच आणि मवाळ मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि एवढे गोड, एवढे गोड, एवढे गोड, माझा मराठाचे बोलू कौतुके. अमृताते ही पैजा जिंके. अहो आईच्या हृदयातली भाषा आहे. आईला भात हा शब्द म्हणता येतो, भात. पण मुलासाठी चला 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 बबल्या, बाता खाले बो, बाता का म्हणते? हृदय आणि प्रेम. प्रेम आहे म्हणून सांगते आले 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 आले, आमच्या बबल्याने चड्डी ओली केली बो. कुठलं लँग्वेज आहे? चला चड्डी काला, मामा काले द्या. लेखी नाही. ज्ञानेश्वरी मधलं नुसतं लेखी शोधू नका. त्यांच्या अंतकरणातले, आईच्या अंतकरणातले भाव आपल्याला कधी कळतात? बाळ झाल्यावर. आणि हे मम्मम आई म्हणते ना, आपणही मम्मम कुठपर्यंत म्हणायचं? ही भाषा लेकरांसाठी आहे. 12वीतलं पोरग जर आईला म्हणेल शाळेतून आल्यावर, आई मला मम्मम दे, चालेल का? ज्ञान्यांना नाही. जे म्हणतायत ना आम्हाला कळते ज्ञानेश्वरी, मग त्यांच्यासाठी मम्मम हा शब्द नाही. त्यांच्यासाठी जल, वाटर, नीर आणि अजून यासाठी वेगळे आविष्कार शोधा. पाठीशी आई आहे. जेवढेही जण पारायणाला बसलेले आहेत, पुनश्च एकदा तुम्हाला हार्दिक अभिनंदन. भगवान ज्ञानेश, विष्णू, महाविष्णूचा अवतार, तुमच्यावर अशी कृपा करोत की ज्ञानेश्वरीतलं जे तुम्हाला समजलं तेही आणि जे कधी समजणार तेही सगळं तुमच्या पदरी पडो. हीच एक तुम्हाला सदिच्छा देऊन कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल काल भगवान श्रीरामजींचा जन्म झाला. माझ्या अगोदर ज्या वक्त्या आल्या त्या रामायणावर बोलल्या होत्याच म्हणे, बोलला असतील. आता मी तो कालचाच विषय आज पुन्हा सांगणार नाही, पण एक पैलू मात्र जरूर सांगेल. भगवान श्रीरामचंद्रजी यांनी 10,037 वर्ष रामराज्य केलं. राजा होते ते अयोध्येचा. आणि रोज सकाळी सकाळी संपूर्ण अयोध्या नगरी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, रोज वंदनाला यायचे. आणि तो अयोध्येचा राजा, वडील तर स्वर्गवासी झाले. 3 मातांना रोज सकाळी सकाळी वंदन करायचे. 10,037 वर्ष झाले. 3 माता बसलेल्या असताना रामजी, भरतजी, लक्ष्मणजी, शत्रुघ्नजी, 4ही भावांनी मातेंच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि लढिवाळपणे
आईला सांगितलं, आई आमच्या डोक्यावरून हात फिरव ना. आणि रामजी सांगायला लागले आईला, आई तिघ माता मी जाणार आहे. आणि तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? आई मी देव आहे. पहिल्यांदा सांगितलं मुलाने आईला, आई मी देव आहे. किती वर्षानंतर? 10,037 वर्षानंतर. आई माझी जायची आता वेळ झाली, परमधाम गमन मी करणार आहे. तिघ मातेंच्या पुण्याईने तुमचं बालक बनून मी इथपर्यंत आलो होतो आणि ते पुण्यफळ तुम्ही भोगलेलं आहे, ते आता संपत आलेलं आहे. आई एकाच अपेक्षा आहे तुमच्याकडनं, पुन्हा अशी आराधना करणार. मी तुम्हाला वचन देतो, मी तुमचाच बाळ बनून तुमच्याच पोटी येईल. आई मला निघायचंय आता. ते सांगतायत. आपण आपल्या मनाशी कधी संवादच साधला नाही. आपल्या मनाला सांगितलं का आपण कधी? जमेल तेव्हा जमेल तितुके मन मोकळे हसून घ्यावे. उद्या कदाचित कुणाच ठाऊक हसण्यावरती बंधन यावे. आज हसून घ्या, हसतमुख राहा. काय सांगता येतं उद्या आपल्या जीवनात काय घटना घडणार आहे? घडू नये, पण आपल्या अगोदर कदाचित आपल्या एखाद्याचं लेकरूच प्रस्थान करेल. तुम्ही ठरवलं तरी जीवनात हसता येणार नाही. जमेल तेव्हा जमेल तितुके मन मोकळे रडून घ्यावे. कुणाच ठाऊक उद्या कदाचित अश्रूंवरती बंधन यावे. पुरुषांना सांगतो, तुम्ही म्हातारेच होत नाही. 100 वर्षाचे झाले तरी म्हातारे होत नाहीत. हा गैरसमज अगोदर मनातून काढा. जोपर्यंत आपली बायको जिवंत आहे आपण म्हातारेच होत नाही. हा भान ठेवा, मनाला समजून द्या. कुठल्या आश्रमात आलो, माझी जबाबदारी काय आहे, आमच्यासाठी नैतिक नियम काय आहेत आणि त्या नियमावलीत आम्हाला कसं जगायचं. म्हातारे नाही होत. बायांना सांगतो, तुम्ही म्हाताऱ्या होत नाही कधीच. जोपर्यंत तुमचा पती जिवंत आहे, रामराज्य आहे, म्हाताऱ्या नाही होत. फक्त मर्यादा सांभाळा. मायावी विश्वातून बाहेर या. हा जो जीवनसाथी आहे, हा आहे म्हणून सौभाग्य आहे. आणि कोण आहे नवरा, मनाला सांगा, मनाशी संवाद साधा. सगळ्या बायांना सांगतो, तुमचा नवरा म्हणजे तुमची हक्काने संताप करायची जागा आहे. तोच ऐकेल. जगात असा कोणी पैदा नाही झाला तुमचं ऐकेल. आठवा ना प्रत्येकीने. या माणसाला मी काय काय बोलून घेते, हा हसून दुर्लक्ष करतो, हा विनोदामध्ये नेतो. त्याला संसार टिकवायचे, तुम्ही त्याचे जीवनसाथी आहेत आणि का सहन करतो? जर विचारत असाल, सगळ्यांच्या आत्म्यातले, सगळ्यांच्या हृदयातले बोल सगळ्या पतींचे तुम्हा बायांना सांगतो, त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून ऐकून घेता. मरू द्या फक्त त्याला आणि बोलून पहा कोण तुमचं ऐकतंय. पोरगा सुद्धा सांगेल, आई तू मर्यादेमध्ये बोलत जा. तू पुन्हा पुन्हा टरटर करते ना, तिला मनस्ताप होतो. हो, तिला होतो. त्याला नाही मनस्ताप झाला कधी ज्याने सप्तपदीच्या 7 फेऱ्या तुमच्या बरोबर घेतल्या. हे नातं समजून घ्या. मनाला विचारा ना. नुसतं तन शरीराचा काय विचार करता? शरीराच्या अपेक्षा कधीच संपत नाही. कौशल्याजी सांगतायत, रामा तुझी अजून आम्हाला आवश्यकता आहे बेटा, थांब ना. म्हणाले, नाही आई, आवश्यकतेच्या जे नादी लागले ते दुःखीत झालेले आहेत. तू रामाची आई आहे. आवश्यकता मर्यादित ठेव. आणि त्या जर ठेवत असतील, मी सांगतो ना, मी तुझा बाळ कृष्ण बनवून येणार आहे. पण एक लक्षात ठेवाई, अगं इतके 10,000 वर्ष आता थांबलो ना, त्यावेळेस फक्त 152 वर्ष थांबेल. कुठे 10,000, कुठे 152.
पण उभा रामावतार मर्यादेमध्ये जगलेला, प्रेमामध्ये 152 वर्ष खूप झाली. प्रेमाचे दिवस लक्षात येत नाहीत. आई मी 3च कामांसाठी येतो. परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आई माझं हे धर्म कार्य आता पार पडलेलं आहे, पण पुढच्या अवतारामध्ये मला तुझी आवश्यकता आहे. आणि जर मी पाहिजे असेल तर फक्त माझं चिंतन कर. आई मी देव आहे, मी तुला कधीच बोललो नाही. तिघा आई उठल्या आणि सांगायला लागल्या, रामा आमचा मुलगा देव आहे, यापेक्षा आम्हाला काय पाहिजे. सगळ्या बायांना एकच सांगतो, तुमचा मुलगा देव आहे. त्याला गाव मानतंय, त्याला परिसर मानतंय, त्याला लोक मानतायत, त्याला भेटायला लोक घरी येत आहेत. यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे. आणि एवढं जग ज्याला मानतंय, काय तक्रारी आहेत बायांच्या तुमच्या. आता एवढ्या मोठ्या बायां तक्रारी मोठ्या पाहिजेत ना. छोटीशी तक्रार काय, जय सीताराम, एकच तक्रार. तो का नाही तिचंच ऐकतो, तो आहे ना तिचंच ऐकतो. बरं सगळ्या बायांनी मला एक सांगा, कोणाचं ऐकलं पाहिजे त्याने. तिचं सोडून दुसरी कोणाचं. तिचं दुसरीचं ऐकायला लागला ते गाव तक्रार करेल, परिसर तक्रार करेल. संस्कृती काय सांगते, संस्कार काय होत आहेत. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी. बाया या वृत्तीने जी पोरगी आपल्या घरात आपल्या मुलाची लग्न करून आली, ती काय मनात घेऊन आली की तू सांगितलंय मला ऐसा मिया थिला होशी, माझी याची स्वरूपा पावशी, हे अंतकरणीचे तुझशी बोलीच तसे. अरे तू सांगितलंय ना सर्व धर्मान परित्यज्यम, मग काय नाही सोडलं. माहेर सोडलं, बाप सोडला, आई सोडली, गोतावळा सोडला, भाषा सोडली, वेशभूषा तिथली सोडली, तुझ्या घरातली आम्ही सर्व पत्करली. आणि अजूनही जर तू विचारत असेल तर मग आमचा मात्र आता नाईलाज आहे. सगळ्या बायांनी एकच करा. आणि सगळ्या भगिनींना एक सांगतो, ज्या सौभाग्यवती आहेत, तुम्ही तुमच्या मनाला एक विचारा, तुमच्या पतीच्या हृदयाला 2 कप्पे आहेत. पाहिलंय का कधी? कधी पाहिलं का? मला हे आणलं नाही, मला ते आणलं नाही, तुम्हाला हे कळत नाही, तुम्हाला ते कळत नाही. त्याला खरंच कळत नाही. त्याला कळलं असतं तुमच्याशी लग्न केलं असतं का? त्याला कळत नाही म्हणून झालं ना. जर त्याच्या हृदयाचा कप्पा उघडला, मुलगा एकत्र कुटुंबात राहो की विभक्त कुटुंबात, त्याच्या हृदयाचं दार उघडल्याबरोबर पहिल्या कप्प्यात फक्त आणि फक्त त्याची आई असते. लाख प्रयत्न करा तुम्ही अतिक्रमण करायचा. प्रशासकीय यंत्रणा ज्या दिवशी राबते सगळं अतिक्रमण काढलं जातं. कोणीच नाही सोडवे ना तेव्हा मायबाप, शेजीची कामिनी दूर राहे. प्रशासकीय यंत्रणा अतिक्रमण हटाव मोहीम ज्या वेळेस मनाकडून येते, सावध झालेल्या मनाकडून, सोडविना राजा देशीचा चौधरी. दुसरा कप्पा पतीच्या हृदयातला तुमचा आणि तुमचाच आहे. फक्त पहिल्या कप्प्यावर अतिक्रमण करू नका. आणि पहिलाच कप्पा पाहिजे असेल तर तुमच्या मुलाचं हृदय शोधा, त्याच्यात तुम्ही आहात. मनाला काही कळत नाही आणि मन कुणाचं ऐकत नाही. अशा स्वैर झालेल्या मनाला काय सांगितलं? मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. स्वैर मनाच्या नाही. मग मनाला अगोदर ताब्यात घेतलं, मनाला कुरवाळून सांगितलं, मन हे स्त्र पशुसारखं नादान लेकरासारखं आहे, म्हणून त्या मनाला अगदी कुरवाळून जवळ घेतलं आणि मायेने त्याला अगदी हळुवारपणे सांगितलं, हरिची काम हरिची काम
एकदा भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराज एकटे ध्यान साधनेमध्ये मग्न असताना संताजी महाराज जगनाडे, गवरशेठ वाणे आणि गंगाराम बुवा मावळ हे 3 सिद्ध साधक त्या ठिकाणी आले. सिद्ध साधक, सिद्ध व्हा, सिद्ध करा काय आहात ते. पण सिद्ध व्हायचं सोडलं आणि प्रसिद्धीच माध्यम लोकांनी धरलं. जे प्रसिद्ध आहेत ते सिद्ध असतीलच असं नाही. आता आम्ही तिकडे जेवण करत होतो 6:30 वाजेच्या दरम्यान आणि इथला हरिपाठ ऐकला महाराज. नाथांचाही हरिपाठ बायांचा पाठ आहे. मला आश्चर्य वाटलं. तुम्ही म्हणाल आश्चर्य वाटण्यासारखं काय? कारण हरिपाठ पाठ नसलेले कीर्तन करत फिरतायत आणि दोघं हरिपाठ ज्यांचे पाठ आहेत हे सिद्ध. एनी टाइम केव्हाही सांगा. ज्या बाया होत्या, जे माणसं होते त्यांना कधी सांगितलं अहो विणा घ्या, माईकवर या आणि करा नाथांचा हरिपाठ सुरू, ते करतील. पण ज्यांचा हरिपाठच पाठ नाही, प्रसिद्ध आहे, आणि त्यांना जर सांगितलं माऊली विणा घ्या, माऊलींचा हरिपाठ सुरू करा, ते कसं आहे मला आरामाची गरज आहे. म्हणजे तिकडे काय ढेपचे पोते उतरवत होता का? बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी गेलं की गेल्या गेल्या लोक आम्हाला सांगतात महाराज आराम करून घ्या. मला लाज वाटते. मी कोणतंच काम करत नाही हे सोडलं तर. इकडची काडी तिकडे करत नाही, मला आरामाची काय गरज आहे. पण बऱ्याचदा ज्यांना हरिपाठ, ज्यांना प्रवचन येत होते दुपारी 2 वाजता गावांमध्ये हजर व्हायचे, संध्याकाळी प्रवचन व्हायचं आणि प्रवचनातून ग्रामस्थ समजायचे सिद्ध आहे का नुसता प्रसिद्ध आहे. प्रवचनातून कळून जायचं त्यांना. पुढे काय शेतावरून भाताची परीक्षा, रात्री कीर्तनाला यायचं का यायचं नाही. पण नंतर अशी काही अजून परंपरा सुरू झाली मधल्यामध्ये, चाचण्या न घेता डायरेक्ट आपल्या मते कीर्तन करायला लागणारे हरिपाठाची वेळ टाळून यायला लागले. प्रवचनाची वेळ. मग जर विचारलं महाराज उशीर, ते काय झालं, ते आमकं झालं, ते धमकं झालं, इतक्या लांब होतं, तितक्या लांब होतं. बरं. त्यानंतर अनुभवाशिवाय जर बोलत असाल, याला लालन तातडी म्हटलं जातं. हाती काय लागेल मनाला विचारा, एकांतामध्ये बसा. प्रत्येकाने गुरुमंत्र घेतलेला आहे आपल्या आपल्या गुरुकडून. रामकृष्णारी मंत्राचा 108 मण्यांपैकी माळा जपताना किती मण्यांवर आपलं लक्ष केंद्रित होतं हे आपण एकमेकाला नका सांगू. स्वतःच्या मनाला विचारा. जर मनापर्यंत पोहोचलेला असेल तर मनोबलाची ताकद एवढी मोठी असते महाराज. नुसतं मनोबल 100 पोरांच्या मृत्यूचं दुःख गांधारीने कसं पचवलं असेल. मनोबल. माझ्याच स्वतःच्या घरात माझ्याच माणसांनी माझं वस्त्र हरण करायचा प्रयत्न करावा. कशावर पचवलं असेल हे सगळं? मनोबल. जगद्गुरु एकांतात मनाशी बोलत होते. मना, सगळं 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 सिद्ध झालेलं आहे आणि मला एक बोलायचंय, फक्त तुझी आवश्यकता आहे. तुझ्या मार्गदर्शनाशिवाय काहीच होऊ शकत नाही. मनाशी संवाद. मन त्यांच्याशी बोलायला लागलं आणि मन सांगायला लागलं, जगद्गुरु मी काय करावं? तू काहीच करू नको, पण एक मात्र लक्षात ठेव, अवघ्या उपचारा, 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 अवघ्या उपचारा. एक मन चिदातारा,
संताजी महाराजांनी पाहिलं आणि विचारलं, गुरुदेव. ते म्हणाले, संतो आपण कुणाशी बोलत होतात? मनाशी. मग मन बोलला? मन नुसतं बोललं नाही. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. काय नाही केलं, फक्त मनाला मला एक सांगावं लागलं की नकरी रे मना काहीच कल्पना, चिंते या चरणा विठ्ठलाच्या. नकरी रे मना काहीच कल्पना, नकरी रे मना काहीच कल्पना. चिंतिया चलया बाबनिया, चिंतिया विठ्ठलाच्या. नकरी रे मना काहीच कल्पना. पुढे चुकाची या अमुपची राजी, विठ्ठलाच्या. पुढे चुकाची या अमुपची राजी. आता तुमच्या मनात असा प्रश्न उद्भवला असेल, सगळं तर काम शरीर करणार आहे, मनाशी काय निगडीत तुम्ही राहिलात? आणि तुमच्या तर मनातच आला हा प्रश्न. मनात आला ना, काम तर सगळं शरीर करणार आहे. पण एक लक्षात ठेवा, शरीर रमवण्यासाठी मन रमावं लागतं. कधी कधी बोलतो ना आपण, का हो तुम्ही त्या अमक्या अमक्याच्या घरी गेले, काय घर बांधलेलं होतं, काय सांगावं घर, अहो 3 कोटी रुपये खर्च केले महाराज घर बांधण्यासाठी. असं काही घर बांधलं आणि त्या घरामध्ये नेलं त्या माणसाने. ते अगोदरच सांगितलं आम्हाला, म्हणजे महाराज हे रिमोट घ्या म्हणे हातामध्ये आणि काय करू म्हणे 007 हे बटन दाबा, आणि बटन दाबलं की दरवाजा आपोआप उघडेल. म्हटलं तुम्ही एक करा, तुम्ही दाबा. हे चुकीचं बटन दाबल्यामुळे मला प्रायचित्त मिळालेले आहे. एका ठिकाणी फेटा बांधल्यानंतर बाथरूमला गेलो होतो आणि ते असा उघड बाथरूम होतं, कोणता नळ फिरवावा हेच मला कळत नव्हतं. आणि माझ्या अगोदर जो येऊन गेला असेल त्याने शावर वगैरे लावला असेल, तिकडे विठोबा रुक्माई सुरू झालं, मी दिलं बटन फिरून, सगळा ओला. बाहेर आलो, ते घरमालक, अरे हे इकडे कोणीतरी फिरवलं असेल आणि तुमच्याही लक्षात आलं नाही. तोपर्यंत घरातून एक बाई बोलली, लक्षात येत नाही एवढं बिंडो काय कीर्तन कस काय करेल. आता बाया म्हणजे बुद्धिमानच असतात. अजून बदललेला ड्रेस बदलला, जो प्रवासात घातलेला होता तोच घातला, फेटा कुठून आणेल, धोत्राचाच फेटा बनवला आणि कीर्तनाला आलो. कीर्तनाला जात नाही तोपर्यंत एकदा महाराज फेटा बदलला का, म्हटलं सगळंच बदलणार होत. मनामध्ये काय काय येतं तुम्हा भगिनींना सांगतो. मन एवढं विचित्र आहे, 1000 लोक पाय पडतात ते दिसत नाही, कोण पाय पडलं नाही तिकडेच लक्ष असतं. लग्नाला जे तुम्हाला सांगितलं होतं ना, आम्ही एका मोटरसायकलीवर गेलो. त्या लग्नात गेल्यानंतर आमच्या पत्नीने मला आज्ञा केलेली होती, नवरी रवाना केल्याशिवाय आपल्याला घरी यायचं नाही, तुम्ही घाई करायची नाही, मला सांगायचं नाही, आज कीर्तन नाही, बदलीवर तारीख स्वीकारायची नाही. म्हटलं हो म्हणायला जागा ठेवशील का मला एवढी तेवढी? तू फक्त सांग, तेरे फुलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार.
हा माहित आहे यार, तू फक्त सांग काय करायचं. आता मंडपात गेल्याबरोबर पुरुष मंडळींमध्ये मी चालला गेलो, जय हरी जय हरी जय हरी जय हरी. आता आपल्याकडे पाहून सगळ्यांनाच आनंद होतो असे नाही, काही लोकांना खटकतं ते. एकाने मला पाहून तोंड फिरून घेतलं, पण आम्ही त्यांच्या पुढे, तिकडनं फिरून त्याच्या पुढे आलो. मी म्हटलं जय हरी. जय हरी केव्हा आले? म्हटलं तुम्ही मान फिरवली तेव्हाच आले. मनात आणूच नका, नाराज होऊच नका. कुणाकुणावर रुसाल आणि का रुसावे न लगे बहुता. आपलं नशीब, काय कराल तुम्ही तिथे. आता मी माणसांमध्ये गेलो आणि तोपर्यंत एक जण आलो, म्हणे वाडेकर महाराज नाश्ता करणार? म्हटलं करेल. तोपर्यंत एक जण म्हणायला लागलं, तुम्ही तर बोलले होते नाश्ता करून आलो. ते विचारतायत ना, ते आणतायत. नाश्ता आणला, दोघं तिघ जण इकडे नाश्त्याला सुरुवात केली. मंडळी बाईंमध्ये गेली. आता मी माणसांमध्ये गेल्यानंतर मी स्वतःहून जय हरी जय हरी जय हरी करत फिरलो. ती तिकडे गेली, तिचं म्हणणं असं होतं, मला विचारायला पाहिजे तुम्ही कधी आल्या, तुम्ही कधी आल्या, आणि तू कोण आहे? जानना पहचान बडे मिया सलाम. ओळख काय म्हणून आहे? बरं आहेत ना, सगळं नातं गोतं, सगळे माणसं आपलीच आहेत ना. बोलता बोलता बसली आणि एक पोरगा विचारायचा, म्हणे ताई नाश्ता करता का? नुसतं पाहून घेतलं, खाली मान. तो हो नाही काय समजेल. आणि दुसऱ्या बाईला सांगायला लागले, असं विचारून विचारून देता का? मग असे डायरेक्ट असे गमेल्याच्या गमेले ठेवतील का? की घ्या चिवडा घ्या, हे सगळं तगारी संपवाय. एक बाई कोणीतरी नवरीची चुलती बायांचा पाय पडत पडत आली, दिसलं नाही का मुद्दाम पाय पडले नाही, तिचं तिला माहीत का पांडुरंगाला माहीत. लगेच मला कॉल तिकडनं, हॅलो मंडपाच्या बाहेर या. म्हटलं काय म्हणाली? म्हणे मंडपाच्या बाहेर या. म्हटलं बाप, राऊंड द विकेट बॉलिंग सुरू झाली, आता विकेट जाईल. गेलो मंडपाच्या बाहेर. काय झालं? गाडी काढा. अगं ती नवरी रवाना करायची होती ना, होईल ती रवाना, गाडी काढा. म्हटलं तू गाडीकडे पाहिलं का? आपल्या गाडीच्या मागे किती गाड्या आहेत, आणि आता ही मोटरसायकल काढायची म्हणजे एवढ्या गाड्या ओढाव्या लागतील. थांबणं टाळी लागली की लोक जातील. नाही नाही, पटकन गाडी काढा, पटकन केक मारा. अगं म्हटलं ते केक वगैरे मारली जाईल, पण तू मला एक सांग, झालं काय? माझा पाय पडले नाही, सगळ्यांचा पाय पडत फिरली तिची चुलती, आणि माझा पाय पडली नाही. म्हटलं फक्त पाय पडण्यावरूनच वाद आहे ना, दाखव मी पडून घेतो. माझ्या 1000 लोक पाय पडून घेतात, मिथून पाय पडले दाखव. तुमचं हे असंच आहे, सगळं हसण्यावारी नेतात, हसण्यावारीने मरून जाशील एकाच दिवशी. विठ्ठल एक बार बोल दीजिए ना. भाषा, हा तुमची भाषा, आमची भाषा बोलायची का? अहो मग असं सांगा ना, विठ्ठल हे पा. आता ती भाषा बोलायचं आम्ही का टाळतो? ती समजणारे अर्थात तुमच्याकडे थोडीफार एवढी तेवढी बोलली जाईल. ते मनाची भाषा समजणारे जर आले ना, भाषा हे नुसतं माध्यम आहे. भाषेमध्ये असं झालं, महाराज आमच्याकडची ऐराणी भाषा आहे, आमच्याकडची असो तुमच्याकडची मराठी असो, पूर्वी प्रत्येकाच्या मनाचा अभ्यास होता. घरातली माणसं या सोनोग्राफी नव्हत्या, चेहऱ्यावरून मनातून ओळखून जायचे आपल्यावर किती प्रेम आहे. काय कारण होतं याचं? एकच कारण होतं, घरात भाषा एक होते, सगळेजण एकच भाषा बोलायचे. तुम्ही म्हणाल कसं? तर सगळ्या भगिनींची मेहरबानी आहे तुमची. एक केलेलं होतं तुम्ही. 50 लोकांचं जरी कुटुंब असेल, 30-35 लोकांचं कुटुंब असलं, जुन्या काळातलं सांगतोय, घरात भाजी एकच असायची, एकच भाजी. रुची होती, अभिरुची नाही. मला हेच पाहिजे आणि मला तेच पाहिजे नाही. ज्या दिवशी घरात भाज्या 2 घुसल्या, घरात भाषा 2 घुसल्या.
एक दोघांमध्ये बोलणारी भाषा आली आणि एक सगळ्यांमध्ये बोलणारी भाषा आली. कालांतराने अजून बदल घडत गेले. भाषांची संख्या वाढली, भाषांची संख्या वाढली. आज ज्ञान आहे, विज्ञान आहे. आजपर्यंत फक्त IT आणत होते लोक, IIT. आता AI सिस्टीम सुरू होणार आहे महाराज इथून पुढे. कुठे कुठे मन जाईल, काय काय करेल, मनाला केवढं समजवावं लागेल. कुणाचाही कुणाशी कोणत्याही प्रकारचा काल्पनिक फोटो लोक टाकतील, व्हिडिओ टाकतील, काय ते खरे समजाल का? खरे समजाल का ते? मग एवढी तयारी तुमच्या मनाची करावी लागेल. आणि ज्यांच्या तयाऱ्या आहेत त्यांचं जाऊ द्या, पण जे नुसते टाइमपास म्हणून जगतायत, नुसते टाइमपास. एक लक्षात घ्या, आमच्याकडे एक भावड्या होता आमचा. त्या भावड्याचं एक होतं, त्याला काहीच येत नव्हतं, पण टाइमपास इतका स्वच्छ आणि सुंदर करायचा. कुठल्याच डिपार्टमेंट मधलं त्याला कळत नव्हतं, पण बोलताना एवढ्या अधिकाराने बोलायचा. आणि काय झालं, त्याला इंग्लिश बोलायचा रोग लागला. इंग्लिश येत नव्हती. आता हे काही इंग्लिश असते का? दिस इज माय कॅप, दिस इज माय शर्ट, माय वॉच, माईक, वायर, स्टँड, एम्प्लिफायर. हे काही इंग्लिश आहे का? याचं सगळ्यांना बोलता येतं. पण भावड्या असं करायचं, ज्यांना कळत नाही अशा लोकांजवळ यायचा, म्हाताऱ्या लोकांकडे, आणि त्यांना विचारायचा, ओ ओल्ड मॅन, हाऊ आर यू. आता त्यांना काय कळायचं ते? तर त्यांना कळत नव्हता. आणि मग यांच्याकडून गेलं की दुसऱ्याकडे कोणतरी म्हातारी बाई, जिचा मराठीशी धड संबंध नाही, अशा बाईंना, ओल्ड वुमॅन, ग्रँड मदर, ओ व्हेर इज युअर टीथ, तुझे दात कुठे गेले? आता त्या म्हातारीला काय समजायचं? हे बाहेर सगळं चालायचं. घरी जेवायला बसला की ताट वाढत नाही तोपर्यंत रिकामच ताट. लगेच पत्नीला सांगायचा, व्हेरी नाईट डिश. बायको सांगायची, ताट खाली ठेव, ताट खाली ठेव. आणि जर मध्ये इंग्लिश बोलला, गरम गरम भाजी मनगटावर टाकेल. आणि मग इंग्लिश मध्ये सांगायचं भाजी कशी होती, बोलायचं नाही. इंग्लिश साप येत नाही, पण त्या बाईला काय सांगायचं, ओ डिअर वॉटर. पूर्ण वाक्यात बोला, ओ डिअर मला पाणी पाहिजे. इंग्लिश मध्ये बोल का टाकू गरम भाजी? भावड्या गावभर इंग्लिश बोलायचं. पण चर्चा काय झाली, सध्या चर्चांनाच जास्त मोल आहे, की भावड्यासारखी इंग्लिश कोणी बोलत नाही. भावड्या इंग्लिश मध्ये एक्सपर्ट आहे. आणि झालं असं, एक अमेरिकन माणूस महाराष्ट्र दर्शनासाठी आलेला, आणि ती व्यक्ती नेमकी आमच्या खानदेशामध्ये आली. आता आली गावामध्ये, मग कोणाकडे जाणार? ग्रामपंचायत कार्यालय. ग्रामपंचायतीमध्ये आलं, तिथे कोण आहे? ग्रामसेवक भाऊसाहेब, सरपंच साहेब, 2-3 मेंबर आणि एखादा शिपाई चहा आणायला. आणि तो इंग्लिश माणूस 6 फूट उंचीचा, अगदी गोरा पान, जसा काही आला, आल्या आल्या सरपंच साहेबांकडे गेला. ओ माय डिअर सरपंच, हाऊ आर डू यू. ते बोलायला लागले. सरपंच म्हणे, ग्रामसेवक भाऊसाहेब तुम्ही बोला, तुम्ही प्रशासकीय माणसं आहेत, आम्ही निवडून येतो, आमचा इंग्लिशचे काय संबंध? आम्ही मराठी आयराणीवाले माणसं, आम्हाला काय पुढचं समजणार आहे? तो ग्रामसेवक सांगायला लागला, म्हणे साहेब मला फक्त वसुलीसाठी ठेवलंय, इंग्लिशसाठी नाही. मला कुठे इंग्लिश मध्ये पावत्या फाडायच्या आहेत. आता काय करू? आणि तो माणूस बोलतोय बसला खुर्चीवर, आणि यांना कुठे जमतं कोणालाही. एका मेंबरने सुचवलं, म्हणे सरपंच साहेब भावड्याला बोलवायचं का म्हणे, कारण हे चर्चा टाइमपास वाले हे बरोबर सापडतात कुठेतरी. गेले आणि भावड्याच्या घरी जेवण चाललेलं, कांद्याची पात बनवलेली, बाजरीची भाकरी, आणि त्याच्या पत्नीला विचारायचं होतं, ओ माय डिअर व्हॉट इज दिस? म्हणे दिस इज कांद्याची पात. म्हणे व्हॉट इज कांद्याची पात? आणि तशात आला ग्रामपंचायतीचा शिपाई, भावड्या पटकनावर, पटकन चाल,
ग्रामपंचायतीमध्ये चल, अरे तिथे चिवडा, कलाकंद, सफरचंद, हे ते. तो म्हणे ते सगळं आहे, पण काय? अरे म्हणे भावड्या, अरे म्हणे बुवा अमेरिका मातला एक माणूस येलचे म्हणे तरी. आणि तो अमेरिकाना माणूस तो इंग्रजी बोल राही ना, आणि आपला कोणलेच समजी राहिले नाही म्हणे होते. अमेरिका शब्द ऐकला आणि भावड्याचं डिपॉझिट जप्त. त्याला माहितीये गावातल्या गावात आपण जी बोलतोय ती काय ठोकम टाकी आहे. तो म्हणे मी येतो, पण मी जेवायला बशी जायला. अरे कांदा पात काय करत तर चाल, बिर्याणी, पिझ्झा सगळे. पिझ्झा शेपट करायचे, पण अमेरिका आणलं बा जबरदस्ती. पण आली या भोगाशी भावड्या इथला बिरडामना आल्या आल्या ग्रामपंचायतीच्या अंगणातूनच, त्या काहीच नाही ओळख परिचय, कधीच अमेरिकेतला माणूस पाहिलेला नाही. पण येता येतात ओ हो व्हेरी नाईस जेंटलमॅन, हाऊ यू डू यू. ते म्हणाले आय एम फाईन थँक्यू. हु आर यू? आय एम भावड्या. व्हॉट इज भावड्या? भावड्या इज भावड्या. माय नेम इज भावड्या. आता सांगायचं भावड्या, प्लीज ट्रान्सलेशन इन टू गुड इंग्लिश, व्हॉट इज भावड्या? तो म्हणे डिअर बदल, इट्स कॉल भावड्या. मग त्याने लगेच फोटो केला. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, भगवान रामचंद्र, राणा प्रतापजी, छत्रपती शिवाजी महाराजांची पंचायतमध्ये तस्विरी लावलेल्या मोठ्या मोठ्या. आणि त्यांनी लगेच विचारलं, ओ लॉर्ड रामचंद्र. येस. भावड्या बोलायचा. त्यांनी विचारलं व्हॉट ए व्हॅल्युएशन ऑफ रामचंद्र. भावड्याला फक्त व्हॅल्युएशन एवढंच माहित होतं, पण व्हॉट व्हॅल्युएशन. त्याने लगेच सांगितलं, यू नो रामचंद्र ಏನ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಕಡೆ ಪೋಯಿಂದಿರಾ ಬೂವ ತಿಂಟಿವಡೆ ಪಪ್ಪು ತಿಂಟವಡೆ ಲೇದ ವಾಂಗ ವಾಂಗ ಎಂಟಿಪೋ. तो माणूस म्हणायचा ही कोणती इंग्लिश. आता भावड्याला एक माहितीये मी काय बोलणार आहे ते मलाच कळणार नाही, ते याला कुठून कळणार, आणि यालाच नाही कळलं आमच्या गावकऱ्यांना काय समजणार आहे. पण गावकरी लोक म्हणायचे काय, बावड्यात जड पड राहिला. विठ्ठल विठ्ठल खरं खोटं काहीच कोणाला माहिती नाही, बावड्यात जड पड राहिला. आता त्यांनी विचारलं, किंग छत्रपती शिवाजी महाराज. भावड्याने सांगितलं येस. हिज राईट हँड हू? राईट हँड. उजवा हात. होच उजवा हात. पण भावड्या चॅप्टर होता. भावड्या लगेच आला. जीवा महाला. हो जीवा महाला. अफजल खान, सय्यद बंडा, जीवा महाला. येस येस जीवा महाला. लगेच तो अमेरिकन माणूस खाली वाकला, ग्रामपंचायतीमधली माती घेतली, लावली आणि सांगितलं त्याने, जीवा महालाज नेटिव्ह प्लेस महाराष्ट्र. भावड्यालेच माहित नाही जीवा महाला कोणता गाव नाव होता. आणि ज्या वेळेस चाललंय भावड्याशी, आणि भावड्याला अजून पुन्हा त्यांनी एकदा विचारलं की भावड्या, हो गाडगे महाराज. आता त्या माणसाने पाहिलं हा माणूस बोलतोय, पण काय बोलतोय हे काही लक्षात येत नाही. हे सरपंच ग्रामसेवक टाळ्या वाजवायचे, काही हो बावड्या आपली इज्जत वाचाड राहिना, वाचाडीन राहिना, इकी राहिना. त्या अमेरिकन माणसाने पाहिलं, तोपर्यंत पाहिलं, जवळ आला आणि तिथे फोटो होता डॉक्टर अब्दुल कलामांचा लावलेला. आणि विचारलं, युअर प्रेसिडेंट. भावड्याला प्रेसिडेंट अर्थच माहित नाही. भावड्याला लगेच सांगायला आला, ते होता फोटो अब्दुल कलामजींचा, आणि बावड्या देखील राहता तिकडे राणा प्रतापजीकडे. आणि तो सांगायला लागला की राणा प्रताप इन राजस्थान. त्यांनी बाया मागे केले त्या अमेरिकन माणसाने. दोघं जवळ आला, व्हॉट
मिस्टर राणा प्रताप म्हटलं जे दिली ना भावड्याच्या थोबाडीत एक एकूण आणि दुसरी एकूण अशी का जोरात दिली आणि निघून गेला. भावड्या दोघं गाल चोळत असा उभा राहिला. सरपंच साहेब उठून आले म्हणे भावड्या तुम्ही तर ज्ञानी माणसं आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही काय बोलत होते आम्हाला तर काही कळत नव्हतं बा. ग्रामसेवक साहेब भाऊसाहेब पण आले म्हणे भावड्या अरे तू असं काय बोलला त्या अमेरिकेतल्या माणसाला, तुला इंग्लिशचं ज्ञान आहे बाबा, तू काहीतरी बोलला असेल की त्याला एवढा राग यावा आणि त्याने 2 थोबाडीत द्याव्यात. काय बोलला होता भावड्या तू त्याला? भावड्या सांगायला लागला तो मला म्हणायचा म्हणे तुला जर इतकी इंग्लिश येते मग तू अमेरिकेत का बरं येत नाही? हे जे लबाड टाइमपास करणारे बोगस लोक आहेत ना स्वतःच्या मनापर्यंत तर जातच नाही पण दुसऱ्याच्या मनाचा सत्यानाश करतात. विठोबा रखुमाई हो बा रखुमाई हो बा रखुमाई हो रखुमाई हो बा रखुमाई हो रखुमाई हो बा रखुमाई रखुमाई हो बा रखुमाई न करी रे मना काहीच कल्पना चिंती या चरणा विठ्ठलाच्या. मनाला एकच सांगितलं हे एवढं काम कर तू फक्त, बाकी सगळी कामं तुला काही करायची गरज नाही. पण झालं काय माहितीये का, आम्ही आमच्याच मनाला नाही समजावू शकलो, जगाच्या मनाचं काय कळेल आम्हाला. मनातलं कळत होतं. कीर्तनाचे फक्त 10 मिनिटं राहिलेत आता बर का, फक्त 10 मिनिटं. बाळ जन्मालाही यायच्या अगोदर ज्यांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य होतं ते बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या मनात काय बरं होते. आपण ऐकतो की जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवरायांना लढवय्या लोकांच्या गोष्टी सांगायच्या. मग रामाची आई आणि कृष्णाची आई त्यांना काय सांगायची. आईच तर पहिला गुरु आहे. आणि सगळ्या बायांनी व्यवस्थित ऐका, ज्या माणसाच्या मागे जाणकार आई आणि जाणकार पत्नी आहे त्याला कुणापासूनच भीती वाटत नाही, तो बलवान आहे सगळ्यात.
आणि या दोनच बायांनी जर त्रस्त करायचं म्हटलं, सगळ्या जगाचा जरी पाठिंबा असला तरी माणूस पराभूत होतो. समजून घ्या. ताणायचं कुठपर्यंत? अंत वाईट होईपर्यंत ताणणार का कोणती गोष्ट? इलॅस्टिक सारखं एकदा जर का उसळी मारली, पुढे रडायचे दिवस येतील. सतत 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 मनापासून मनाला सांगा. अहो घ्या ना, कोणतेही निवडा तुम्ही. आमच्याकडे साक्री तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यात भिल्ल समाजाचं पोरग कलेक्टर झालं महाराज. आई दारू विकायची, मावशी दारू विकायची. राजेंद्र भारुड साहेब साक्री तालुक्यातले, सामुडे त्यांचं गाव आहे, छोटस गाव. आई 6 महिन्याची गर्भवती असताना त्यांचे वडील वारले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर 3 महिन्यांनी भारुड साहेबांचा जन्म झाला. दारू प्यायला यायचे काही लोक, त्यांचं उरलेलं चाकणं खाऊन नवोदयची वर परीक्षा पास व्हावं पोरगं. पुढे अहो पहिल्याने तर ते MBBS झाले, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी बनले. ज्या दिवशी कलेक्टर झाले, सगळी प्रशासकीय यंत्रणा त्या भिलाटीमध्ये आली. जेव्हा पोलीस गाड्या आल्या तर त्या भिल्लांना काय वाटलं, हे धाड टाकायला आले. त्यांना माहितीच नाही आपला राजेंद्र कलेक्टर झाला. त्या बटा बिले दारून मडका पड्यात. आणि ते पोलीस त्यांना सांगायचे, अरे फोडू नका, आमले बी थोडी थोडी द्या. म्हणे आम्ही का आलो इथे, कशासाठी आलोय आम्ही? त्यांच्या आईला सांगितलं. म्हणे आई तुम्हाला माहिती पडलं का काही? आणि बातमी कर्णोपकरणी आलेले होते. अशिक्षित म्हातारी. म्हणे तुमचा राजेंद्र साहेब काय झाले, काय नोकरी लागले तुम्हाला माहिती आहे का? ती म्हातारी सांगायला लागली. या सांगिरायनात म्हणे बो तुमना पोरगा कंडक्टर होई गया. ज्याच्या आईला कंडक्टर कलेक्टर हे बोलता येत नाहीत उच्चार, त्यांचे लेकर कलेक्टर होत आहेत. घरात खायला काही नाही. संडास जवळ आम्ही ज्या स्लीपर बाथरूम जवळ वापरतो आमच्या घरी, तशी चप्पल घालून MBBS करायला मुंबईला गेले तर स्लीपर त्यांच्या पायात होती. ते पाहून विद्यार्थी हसत होते. काय झालं? कलेक्टर झाले. तुमच्या आपल्या घरात काय नाही? ज्या विद्यार्थिनी असतील त्यांना, ज्या विद्यार्थी असतील त्यांना विचारतो. आपल्याला तर काही मनाची जनाची काहीच पडलेली नाही. जिथे मनाचीच नाही जनाची काय वाटणार? भिल्लाचं पोरग तिकडे कलेक्टर झालं, इकडे तुमच्या जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरात शेख अन्सार भंगार विकणाऱ्याचं पोरग कलेक्टर झालं. आणि आपल्या लोकांना एवढ्याही लाजा वाटत नाहीत. आपल्या घरांमध्ये काय नाही हो, गावरानी तुपाचे चांगले काजू बदाम टाकलेले लाडू आणि शिरे खाणारे यांना 10वी पास करायला अर्धी भाऊबंदकी तिथं मरते, काहीच लाज वाटत नाही का? कुठे गेलं टॅलेंट? कुठे गेलं मनोबल? कुठे गेलं बाहुबल? कुठे गेलं तपोबल? कुठे गेलं? आणि सांगायचं आम्ही बलवान आहोत. आम्ही कुठे? आणि मग कशाला मरतायत तिथे परीक्षेसाठी? आणि काय होणार आहेत आपले पोरं? आपल्याच पोरांची फसगत आपण करू. विचारलं नाही आम्ही, आम्हाला आनंद वाटत गेला. 8वी पर्यंत परीक्षा नाहीत, 8वी पर्यंत परीक्षा नाहीत. काय परिस्थिती झाली आज? इन्स्पेक्शन घ्यायला शाळा तपासणी झाली आणि एका पोराला उभं केलं 7वीच्या. सांगितलं का पोराला, सांग रे 6 वर 9 किती? ते पोरग असं वाकडं तिकडं झालं 2-3दा आणि म्हणे 6 वर 9 15. ते 6 आणि 9 समजायचं. त्याला याला काही कळलं नाही. दुसऱ्याला विचारलं 35 आणि 35 किती रे? ते उभं राहिलं. म्हणे 80. ते विचारायला लागले का हो सर, हे 35 आणि 35 80 म्हणतोय. म्हणे हा हुशार आहे, हा 35 आणि 35 80 म्हणतोय. म्हणे हा तरी 80 म्हणतोय, ते मागे आहेत ना 100च्या पुढेच आहे ते.
त्यांच्या भानगडीतच पडू नका म्हणे तुम्ही. त्यांना जर विचारायला जाल तर सगळं कुठले कुठे होणार आहे. मनाचा सत्यानाश. तुमच्या मनाचं कोण कुठे ऐकेल? ज्याही ठिकाणी जाल महाराज मनाचा सत्यानाश आहे बाबासाहेब महाराज. स्मशानभूमीत जावं त्या मरणाऱ्यापेक्षा त्या बोलणाऱ्यांमुळे असं वाटतं की हा मरायला पाहिजे होता. सगळे लबाड बोलतात हो. आमची चुलत चुलती मेलेली आमची. आणि एक जण माझ्या जवळ आला, 2 शब्द बोला. म्हटलं तुला अक्कल आहे का रे? माझी चुलती मीच बोलू का? दुसरे कोणीतरी सोयरे धायरे बोलते. आता एक जण बोलायला आला. आता चुलती अशी होती आमची, मी 69 वर्षाचा होईपर्यंत त्यांचं किचन सुद्धा पाहिलेलं नव्हतं. तर माझी मुलं कधी पाहतील आणि माझी बायको कधी जाईल त्यांच्या घरी? कधीच कोणाशी कॉन्टॅक्ट न ठेवणारे ते काकू वारल्या. एक जण कोणीतरी बोलायला उभा राहिला तिथे स्मशानभूमी. आम्ही सगळे चुलत भाऊ एकीकडे आणि ते बोलायला उभं राहिलं. मी ज्या ज्या वेळेस इथे यायचो अन्नपूर्णा ताई मला सांगायच्या बेटा जेवून घे. अन्नपूर्णा नाव होतं त्यांचं. मग एकाने विचारलं म्हणे अन्नपूर्णा? म्हटलं अन्नपूर्णा नाही अन्नपूर्णा. तिच्या हातचं पुरत नव्हतं. मला सांगायच्या बेटा तुला भूक नसेल तर कमीत कमी पोहे खा. एका चुलत भावाने मला बोट टचलं. म्हणे काकूच्या घरचे पोहे तू पाहिले आहेत का? म्हटलं याला सांग ना, हा कधी पोहे खाऊन गेला तिथले? हे तर झालं बावळट दारूत होतं. एक सुज्ञ हायस्कूल टीचर बोलायला उभे राहिले, रिटायर होते आणि सुरुवात केली. ज्या वेळेस 1972 साली मी इथे बदलून आलो, आम्ही घड्याळ पाहायचो. ओ बापरे, हा 72 साली याने सुरू केलं, 2025 मध्ये कधी येईल? 20 मिनिटं बोलत होते ते शिक्षक. 76 साली अन्नपूर्णा ताईंनी काय सहकार्य केलं असेल त्याचं त्यालाच माहिती. आणि बोलत बोलत 2-4 जण बोर झाले आणि सांगितलं एकाने, म्हणे आता हाय मास्तरही लवकर आटोपणार नाही, काय करावं? एक जणाने सांगितलं का पोराला बोलवलं, इकडे म्हणे, इकडे. आणि ते पाय तिकडे महादेवाचं मंदिर आहे ना तिथे जाय आणि 2 बेल वाजवून दे म्हणे. ते पोरग गेलं 2 घंटा वाजवून दिल्या. सरांना वाटलं पिरियड संपला. ते म्हणे आता वेळ संपलेली असल्यामुळे राहिलेलं पुढे जी बाई मरेल तिच्या बाबतीत सांगून देईल. हे टाइम पास करणारे स्वतःच्या तर मनाचं जाऊच द्या, पण दुसऱ्याच्या मनाचा सत्यानाश करतात. जगद्गुरु स्वतःच्या मनाला सांगतायत राम राम जप. राम शब्दाचा अर्थ धार्मिक लोकांनी भगवान श्रीराम समजा आणि जे व्यवहारिक असतील त्यांनी आपला व्यवहार समजा, त्यांनी आपलं टार्गेट समजा, आपल्या डोळ्यासमोरचं इष्ट समजा. काहीही करा पण त्याच्यासाठी एवढे राबा, एवढे खपा की त्याचा तुम्हाला छंद लागला पाहिजे. लागो हाती छंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद. फक्त 1 मिनिटाचं कीर्तन राहिलं. पुरुषांना मी काही सांगू शकत नाही, पण माझ्या माता भगिनींसाठी फक्त 1 मिनिट उरलाय. तुम्हाला फक्त एकच सांगतो, लागो हाची छंद, मना गोविंद गोविंद. घरामध्ये तुम्ही 2च बाया अशा क्रांतिकारी आहेत, सासू आणि सून, दोघींनी एकमेकांवर एवढं अमाप प्रेम करा. तुमची एकता
पुढच्या पिढ्या घडवेल. अगोदरच मी बोललो होतो की भाषा घरांमध्ये जास्त घुसल्या, इंग्लिश घुसली, मराठी घुसली, अजून कोणत्या कोणत्या भाषा घुसल्या, पण मन एवढं दुभंगलेलं आहे. काहीही करा, एवढं प्रेम निर्माण करा. पण एक सांगतो, पुरुष मंडळीने आता लक्ष द्या. आपल्याला वाटतं सासू सुनांचं जमत नाही, पण कधी कधी एखाद दिवशी असं वाटतं, कारण माझ्याही घरात सासू सुन आहेत, एवढ्या एकमेकांशी प्रेमाने बोलतात, एवढ्या सासू सुना, माझी सुनन पत्नी एवढ्या जवळ जेवायला बसतात, एकमेकांच्या ताटात गुलाबजाम टाकतील, एकमेकांना वरणाचा आग्रह करतील, भाजीचा आग्रह करतील, इतक्या जवळ येऊन एवढ्या हसत मुखाने जेवतात की मला तर असं वाटतं की बागी या काय रायरना मग कुली तीन बा, ही आमची भाषा. एवढं गोड बोलतात. आणि हे आमच्याच घरचं नाही, सर्व महाराष्ट्रभर आहे. माणसांनी चिंता करू नका, सासू सुना बरोबर गोड होतात. एकदा सासू आणि सुना गप्पा मारायला लागल्या, त्यांनी ठरवलं, म्हणे आई आता चैत्री नवरात्र सुरू झालेलं आहे, आपण सप्तशृंगी मातेच्या गडावर चलता का, आपण दोघी जणी जाऊन येऊ आणि देवी मातेचा पाया पडून येऊ. मग सासू म्हणायला लागली, बाई आपण दोघांनी एसटीवर जायचं. म्हणे चालेल, आपण दोघींनी एसटीवर जायचं. आता बाया आणि शांत बसतील का. सून मागच्या गल्लीत गेली, शेजारच्या सुनेला सांगितलं, आमचं आज ठरलं, मग आमची आई आणि आम्ही देवीच्या गडावर जाणार आहोत. म्हातारी पुढच्या गल्लीत गेली, दुसऱ्या म्हातारीनं सांगते, आमचं असं ठरलं, आम्ही जाऊ. मग ही म्हातारी म्हणायची मी येते, मागची सून म्हणायची मी येते. यादी करत करत 50 सुनान 50 सासवा जमल्या. आता न्यायच्या कशामध्ये 2 सुना कॅप्टन झाल्या आणि त्यांनी आमच्या रामभाऊन सारखे असे 2 ड्रायव्हर बोलवले. म्हणे भाऊ आमच्या 100 सासवा, 50 सासवा, 50 सुना आहेत, या 2 लक्झऱ्या लागतील, तर काय कसं. मग त्यांनी सांगितलं, म्हणे ताई जर तुम्हाला व्यवस्थित प्रवास करायचा असेल, मला 20 रुपये द्या, गुटखा खाल्ल्याशिवाय माझं डोकं चालणार नाही. यांच्यासारखे ड्रायव्हर ये नाही. सगळ्यांची वर्गणी झाली, सगळ्या बाया, सगळ्या सासवा सुना तयार. सगळ्यांनी ठरवलं की ग्रामपंचायतीजवळ पटांगणामध्ये या, मराठी शाळेच्या समोर. सगळ्या अगदी तयारी करून रेडी. आता यांना सांगितलं 2 लक्झऱ्या घेऊन या. यांनी अशा लक्झऱ्या आणल्या, एक एकदम नवी, तिच्या सीटवरचे ते कागदही निघालेले नाहीत प्लॅस्टिकचे, आणि एक इतकी जुनी, खिडक्या ओढल्या तरी काचा उघडत नव्हत्या. लागली तर उघडायची नाही, उघडली तर लागायची नाही. आता 2 गाड्या आल्या आणि धुमाकूळ घुसला. ज्या 2 कॅप्टन बाया होत्या त्यांच्या डोक्यात आलं की आता समजेल बा काय ते. त्या ड्रायव्हर लोकांकडे आल्या. तोपर्यंत बायांच्या चर्चा झाला. एक म्हणायला लागले, का ग नव्या लक्झरीमध्ये कोण बसेल. ते म्हणे आपला कशाला नंबर लागेल, आपण का शहाणे आहोत का, आपल्याला का काही कळतं का, चिकणे असतील ते बसतील. अरे झालं का वाद सुरू देवीच्या दर्शनाला आणि देवींच्याच भानगडी. ते चिकणे खरबडे झाले तिथे सुरू. आणि मग आता काय करायचं. त्या 2 बाया प्रमुख आल्या ड्रायव्हरांकडे, म्हणे तुम्ही निर्णय घ्या. मग ते म्हणे ताई अजून 20 रुपये द्या. अजून डोकं चालवलं डोकं. म्हणे एक काम करा, नवी लक्झरी मध्ये सगळ्या सासवा, म्हाताऱ्या आहेत, नवी गाडी चांगली राहील, आणि जुन्या लक्झरी मध्ये सगळ्या सुना. नव्या लक्झरीत सासवांचा नंबर लावूनही सगळ्या सासवांचे चेहरे पडलेले. हिला का दुसरी शिकवून देईल, ही का दुसऱ्याच बाईचं ऐकून घेईल, का घरी आल्या आल्या वेगळी निघून जाईल. सगळ्या नव्या गाडीत म्हाताऱ्या नाराज, आणि जुन्या गाडीत असूनही सुना एवढ्या आनंदी, एकमेकांची थट्टा करता येईल. ही म्हातारी जाडवी आली असती, बरे मेल्या त्या गाडीमध्ये तिकडच्या. इकडे सुना अगदी हसी मजाक मध्ये, आणि तिकडे म्हाताऱ्या एकमेकांशी बोलत होत्या. ही आमची आहे ना, गुणाची नाही, ते कोणाशी काही बोलेल मग याचा वाद उभा करेल. आणि ज्यातला नवी गाडी मिळाली चालवायला, तो ड्रायव्हर इतक्या जोराने टर्न मारायचा, आताण्या दल्ल्या तता. आणि ज्या वेळेस इकडे फिरवायचं, चालण्यात इकडल्या दल्ल्या, दशम्यात समत तिकडे, कोणाच्या पाण्याच्या बाटल्या कोणाच्या तोंडाला लागायच्या. आणि म्हाताऱ्या, ओ भाऊ बागेचा लांडा, आणि तो म्हणायचा बागी जाय.
टेन्शन घेऊ नका. त्या म्हणे टेन्शन लेवाल तुझी त्या राहूच देणार नाही. जेवणाची वेळ झाली बा, मध्ये थांबल्या कुठेतरी त्या कळवणच्या आसपास. त्या सगळ्या सुना सांगायला लागल्या म्हणे ओ दादा अरे तू बागी चालणार ना म्हणे गाडी या आमच्या दल्ल्याची त्या जातीन का नवरात्र राहायचंय ना ते आमले बाजारच दुसरं गंगा पूजन घालतेस का म्हणे तू बागी बागी चालते. म्हाताऱ्या मरतील ना म्हणे. जेवण वगैरे झाले पुन्हा म्हाताऱ्या बसल्या त्या गाडीत. आता ज्याच्या हातात नवी गाडी होती तो फक्त हो म्हणायचा, पण जे चालवायचा आणि ते तिकडचे सटाण्याकडचे ते लागवड झालेले कांदे पाहत पाहत त्याला टर्नच दिसला नाही. एका रिकाम्या शेतात जो गाडी गेली उफटी सुफटी 3 पलाट्या काही संतती सगळ्या काचा फुटून फाटून नांगरट झालेल्या शेतात 20 गुंठा मापट्यात झाल्या. ती मागची गाडी आली आणि ते विचार करायचे हे कोणतं पीक आहे, बाया कस काय उगण्यात बाबट्या दल्ल्या, हे पीक कोणतं लावलेलं आहे. आणि जसं पाहिलं त्या बायांनी सगळ्या पळत सुटल्या. आता सासू आणि सुना प्रेम असतंच, ते वादभीत जाऊ द्या तेवढ्या पुरते तेवढे. त्या गोंधळात गोंधळ कुठे सापडायची. ही सून दुसऱ्याच्या सासूला दुसऱ्याला आई काय झालं आई काय, मग त्याच्या लक्षात आई आई आपली नाही येईल थोड्या दुसरीला जामले. या शोधण्यामध्ये कोणा म्हातारीला इकडे लागलं कोणाला इकडे लागलं कोणाला इकडे. सुना रडायच्या सगळ्या रडायच्या. पण गडबड मध्ये काय झालं होतं एक सून एकटी आली होती. सासूबाईची तब्येत बिघडल्यामुळे सासू काही आलेली नव्हती. या सुना रडायच्या यांच्या सासवांना लागलं म्हणून. पण जिचं आलेलंच नाही ती तर इतकी रडायची बेशुद्ध व्हायची, कांदा फोडून तिच्या नाकाला लावायचा. मग तिला विचारलं एका सुनेने म्हणे का बहीण आमच्या भाषेचा म्हणे आमन्या सासवा निदान शेकाई घ्यात. शेकाई घ्यात म्हणजे चांगल्या जोडपाई घ्यात बा, म्हणून आम्ही रडी राहिलो आमच्या सासवा निदान शेकाई घ्यात. पण तू सासू तर येल बी नाही तू का रड राहिली उनी नाही म्हणून रड राहिलो. एकाच घरात राहून मन जर एकमेकांच्या इतकं विरोधात राहील तर मग सांगा अजून किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. काहीही करा लागो हाचे छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज भीक द्यावी देना ज्ञानेश्वर मावले नाराज मावले ज्ञानेश्वर मावले नाराज मावले ज्ञानेश्वर मावले नाराज मावले विठ्ठल जय जय विठ्ठल.